इहलोकिता हा देह इहलोकिता हा देह देव इच्छिताती पाहे कन्या में जन्मालो कन्या में जन्मालो दासू झोपाची झालो आवडते कुटुंब प्रेमाला पाहिजे कन्या में जन्मालो दासू झोपाची झालो आयुष्याच्या साधने सचिदानंद तुम्ही घेणी कन्या में जन्मालो दासू झोपाची झालो तुका म्हणे पावठणी तुम्हाला फोन केला धन्याने जन्म आलो दातुल ठोबाचे झालो ब्रह्मा विष्णू गुरुदेव महेश्वरा परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानंद परमसुखदं केवलं ज्ञानमंदिरं तत्त्वमस्यादिवचनं एकं नित्यनवलवचनं सर्वादि साक्ष्यभूतं भावातीतं प्रेमं वेदं सद्गुरुं तन्नमामि सद्गुरुं तन्नमामि पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया नमामि सद्गुरु शांतं सच्चिदानंद विहं पूर्णब्रह्म परमानंदं ईशमालति वल्लभं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्कराय श्रीपादनाथं गुरुराजन नमो सुनाम ज्ञानदानाय दक्षिण भूति क्षेत्र निवासिनं नमामि वेद विद्वान वरिष्ठ प्रस्तुत कैलासवासी विष्णू माऊली येथे यांचं वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आलेली सेवा समाजामध्ये आपत्ती खूप होतात आणि प्रत्येकाला होतात होत नाही असं ज्यांच्यापासून ज्यांनी जन्म दिला त्यांनाच आपत्ती तयार होते त्यांना त्रास भोगावा लागतो अशी जी मुलं असतात त्यांना आपत्ती म्हणतात एकाचे पुत्र माय पोटी कोळी उद्धरी कोटी 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 कुळाचा उद्धार करणारा एखादा पुत्र जन्माला येतो एवढंच नाही पुत्र जन्मी जे ऐसा मुंडा त्याचा तिही लोकी झेंडा तिन्ही लोकांमध्ये झेंडा उभारीला ध्वज तिही लोकांवरील आयशी चराचरी कीर्ती द्यायची ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती
मातोश्री आहे. जर विचार केला किती प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या ह्या विष्णूला यांनी विष्णू समजून सेवा केली. पूर्वीच्या काळामध्ये काय परिस्थिती होती या जागेला देखील काही महत्व नव्हतं. जुनं पुणे जे आहे त्या पुण्याला तेवढं महत्व होतं, इकडे पुढेही काही महत्व नव्हतं आणि त्यात तिकट देखील नव्हतं काही. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या लाडक्या बाळाला मोठं केलं आहे आणि मोठं नुसतं केलं नाही तर उचित असे संस्कार उचित अनुचित संस्कार नाही. पूर्वीची आई वडील जे होते शिक्षणाने आडाणी होते, परंतु मुलांचा संस्कार देण्यासाठी अति सक्षम होते. दळायला लागायचं जात्यावर आणि जात्यावर दळण दळत असताना देखील त्या काळातल्या महिला रामायण महाभारतातल्या अशा ओव्या गायच्या. तशा पद्धतीच्या ओव्या गाऊन बालपणापासून त्याच्यावर धर्माचे संस्कार कसे होतील याचा प्रयत्न करायचा. जिजाऊ मातेनं देखील शिवाजी महाराजांना बालकडू पाहिला आणि बालकडू पाहिल्यामुळं शिवाजी महाराज बालपणामध्ये ब्राह्मण, गायी, स्त्रिया, आभ्रांचं लक्षण या सगळ्या गोष्टी आमच्या जिजाऊ मासाहेबांच्या कुशीमध्ये शिकले. तशाच पद्धतीनं मेत्रे काकांना जर विचार केला शिष्य किती मिळतील, शिष्य मिळायला तोटा नाही. आज मला घातली उद्या काढली घातली घडीत इधर घडीत उधर राहणारे खूप. निष्ठेनं ज्ञानोबराची तुकाराची पताका निष्ठेने जो जतन करतो शेवटपर्यंत टिकवतो तो खरा वारकरी. मग असे जे वारकरी आहेत ते अधिकारी मोक्षाचे आहेत. महाराज पंढरीचे
नसताना थोडा छेद काढून देतो तुमच्या पुढे. ज्ञानोबराची समाधी अवस्था आणि त्या समाधी अवस्थेला विठ्ठल भगवंत रूपेने माता आलेली. प्रत्यक्षात निवृत्ती दादाच काय आणि समाधीला त्यावेळेस हात धरून ज्ञानोबराला चालवलंय. त्यावेळी निवृत्ती असलेला रणराजा निवृत्ती तुका म्हणे मग नहे व्रतीवरी तो वृत्तीवर राहत नव्हता. त्याला देखील पाहून आवडलं नाही. देव निवृत्ती देवाला सांगलं देवा माझ्या निवृत्तीनं आजपर्यंत कधीच अवमान केला नाही. कधी उलट शब्द देखील बोलले नाही. आता निवृत्ती दादाच्या हातात ज्ञानोबरा आहे. देवाच्या हातामध्ये देवा माझं परम भाग्य आता शिष्य मला मिळाला. यांनी गुरु शिष्य पण कडेला नेलं. आतापर्यंत गुरु शिष्य पण कडेला नेलं. गुरुचा अवमान केला नाही. ग्रंथाच्या प्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला. मला परमार्थ सगळे करतात बरं. आमच्यासारखे महाराज मंडळी लागत ठेवते असतील, सागर ठेवली लागत ठेवली असतील. ही सदस्यता गेली मंडळी आहे. बोले तो होय, तो बोलत कसं घडतं. पण तरी देखील त्यांच्याकडून गुरु शिष्य पण पाहिलं नाही म्हणून सांगताय. माझ्या निवृत्तीनाथानं हात धरावा ज्ञानोबा आणि देवाच्या घरा करून मोठ मोठ्याने रडू लागले. आपले वेगळे काका देखील त्याच्यापेक्षा कमी घडले नाही. मेघे काका देखील त्याच योग्यतेचे होते. कधी त्यांनी मीटिंग मध्ये असो येथे बोलले अवमान करण्याचा प्रयत्न केला. कोणाचाही जीवाचा न घडो पत्थर वर माथावर येतोय पुढे. हे वरवर झाले शेवटच्या आपल्याला लक्ष्मीचा वापर करण्याची देखील बुद्धी मिळाली लागते. देवा अनेक लोकांकडे लागेल तेवढा पैसा
त्याची संपत्ती लागली. तो माझ्या कुटुंबाचं ज्ञान म्हणायचं आश्चर्य आणि त्यांनी दाखवून दिलेल्या पंथांनी वाचन करून त्या संपत्तीच्या लक्ष्मीमध्ये रूपांतर करतो. संपत्तीचं लक्ष्मीमध्ये रूपांतर होतं. पुढील पिढ्यांना देखील त्याचा पूर्ण उपयोग आहे. आता पुत्राच्या आयुष्यापूर्वी जन्माला येतो ती आई देखील धन्यत्याची माता धन्यत्याचा पिता सातवीला गंगा त्रैलोक्याला जिने हृदयामध्ये साठवला ज्यांनी हृदयामध्ये साठवला त्याची आईला वेगळी धन्यता द्यायला लागत नाही. बापाला वेगळी धन्यता द्यायला लागत नाही. या कुटुंबावर एवढा आघात प्रसंग आहे. संप्रदायामध्ये वार्ता ज्यांच्या घरात धर्म राहिला पण धर्म तसं केला त्याचं हेतू कारण येथे वडिलांनी एक कलपी धर्म ठेवली हे राजकीय सामान्य सगळं सामान्य कायाकाशी गुरुपदेशी कारण मंत्र भिनामाशी पापर कमा दीवराशी तारक मंत्र मिळालेला आहे. त्या तारक मंत्राचा जप माती महाराज केला सातत्यानं या चिठ्ठीतील बरेचसे सातकरी वारकरी भागवत ज्ञानेश्वरी पारायण श्रावण महिन्यामध्ये अनेक ग्रंथ वाचन करायचे. ज्ञानोबारायांनी जसा प्रतिकूल परिस्थितीमध्ये धर्म जतन करून ठेवला त्यांच्या भांड्यामध्ये माती टाकावी डोळीमध्ये माती टाकावी तरी हे कोणाच्या नाम विठ्ठलाचं माझ्या ज्ञानोबारायांनी वृद्धिंगत केलं. किती वृद्धिंगत केलं? निवस रोप लावलं ते काय झालं त्याचं?
म्हणून म्हणतात एकनाथ महाराज साधकाचा माय बापू साधकाची मायबाप ज्ञानोबा आई आणि वडील जर वाक्याने विचार तसा जर केला तर व्यवहारात आई आणि वडील वेगळे परमार्थात गुरु हा आई होतो गुरु हा पाहत देखील असतो. पाहण्याची दृष्टी तशी असावी. एकनाथ महाराज शेवटच्या क्षणात सांगतात ह्या गुरु शेलागी जाण गुरु शेलागी जाण शरण एका लोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा अशी ज्ञानोबाला आहे आणि तशीच माझी भेट झाला कोणत्याही ठिकाणी असेल जिथे सत्कर्म आहे तर या सत्कर्मी रची वाढ होता परस्परे पडो मैत्री भागवतीचं करून आणली चंद्रशेखर महाराज. 2-4 दिवस पुढे पाचपोबराच्या पालखी सारखी चालत जायची. परत येईल घोडीला मिटिंग असायची तिकडे यायची. आडवेळ न घेता लहानपणी देतात घेत नाही तर असं नाही. देऊ का नको देऊ का नको करू का नको मनामध्ये संशय ठेवून काम केलेलं पावत नाही महाराज. संकल्प केला तर मोकळ्या मनाने करावा लागतो. त्याच्या मनात आलं तर रायाचा रंग होतोय घरी
तेव्हा काय करू शकतो? आपल्या हाताने जर मोकळ्या मनानं मन मोकळं करून जर दिलं, 1 रुपयाच्या जागी 1000 रुपये प्राप्त होतात. अनुभव घ्या. कसं बोटाने दाखवू तुला हे अनुभव शेवटी जमा केलेला पैसा पाठिंबासाठी ठेवतो. ज्यांना आपण संपत्ती कमवून ठेवली, आपल्या संततीला संपत्ती करून जमून काढून जो ठेवतो, तो व्यवहारातला गाढव समजा. मुलं जी झालीत आपली, यांना संपत्ती कमवून ठेवण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा त्या मुलांना जो संस्कृती जतन करायला शिकवतो, तो खरा शहाणा. जो संस्कृती जतन करेल, स्वामी विवेकानंदासारखा परदेशामध्ये देखील आपल्या धर्माचा झेंडा उधळल्याशिवाय पैशाची गरज लागत नाही. पैसे ऑटोमॅटिक जमा होत असतात. ज्यावेळेस आपल्या बुद्धीचं वैभव कोण आहे सांगितलं, ज्ञानोबा रायांनी. बुद्धीचे वैभव सशिष्य ही पदवी समाजाला दिली. सशिष्य असावं तर असा, आणि तशा पद्धतीने वागावं जनतेने. नाहीतर तसं सांगितले तुकोबऱ्याने, कीर्ती मानवाची वर्णन नये, वर्णन करू नये कीर्ती मानवाची. पण अशी मंडळी ही मानव नसतात, याला महामानव म्हणतात. महामानव आणि महामानव असून महान कार्य जे करतात ते देव आणि ते वेगळे नसतात. तुका म्हणे सांगू किती, तुका म्हणे सांगू किती,
स्वराला तो वर चढायला कमी पडायला लागला अशी जी मंडळी असतात त्या भगवंताच्याच मूर्ती असतात देवते संत देवते शिवाजी महाराजांच्या डोक्यामध्ये कितीही मोठं राष्ट्र तयार करण्याची स्वराज्य तयार करण्याची जरी बुद्धी असती परंतु त्यांच्या पाठीमाग चालणारे हे मावळे जीवाला जीव देणारे होते नुसतं म्हणलं नव्हतो तांबड्याच्या पादुका करून घातल्या तरी तुमचे उपकार भेटणार नाही तांबडी दिली तरी कमी पडत आणि दमडी मागायला गेलं आकडा होतोय आता जो दमडीला आकडा करतोय तो दमडी का आली बोलाची भात आणि बोलाची कडी जेवून या क्या कोण तुटलं झालं कशाला बोलाची भात काढायची दाखवायला लोकांना खरंच मी लय उदार काय ना उदार दुसऱ्यापैकी तिला उदार ठेवलं शेवटपर्यंत उदारी बोकडली नरदेह इतका दुर्लभ आहे दुर्लभ हो मनुष्य देही हो देही नामशेन भंगुर दुर्लभ जाणारे सगळीकडे सांगितले आपल्याला वेळ नाही हा देह दुर्लभ सहजासहजी मिळत किती वेळात जातो माशी पण कपाकडे एवढ्या बाजूला नाही बरोबर
हे का आपल्या लक्षात काही ना मला असलेल्या लक्षात राहत नाही, काही ना गुरुगिरीला लक्षात राहत नाही. आपण गुरु केलाय किती प्रेम ध्यान करावं, किती प्रेम असेल संप्रदायावर, किती असेल आणि त्या गुरु किती असेल. एवढं प्रेमात गाव याची नाव कधी जाईल. समुद्राकडे नाही जायचं, मधीच कुठंतरी गटारीत पडेल. जीवन जगत असताना गुरुने दारिया वाटा माऊली सांगते, येऊनी विवेक तीर्थ तटा होनी मळकटा बुद्धीचा बुद्धीचा मळ काढायचं काम या समाजामध्ये करीत असतील तर ते सद्गुरु संत महात्मे करतात, गुरु महात्मे करतात. त्यांच्या तरी हो कवड्या कोणी जन्मालाही येणे आयशी केले नामा म्हणेन की दावियनी सोय नवी संबे पाय खिचला. नामदेवराय म्हणतात केंद्राचा पाय शेवटपर्यंत विसरणार नाही. माझे सुख मद दाविये डोळा इदनी प्रेम कळा ज्ञान मुद्रा. त्या ज्ञानाच्या मुद्रेनं आपल्याला देव अनुभवता येतो. ज्ञानाच्या मुद्रेनं पाहता येत नाही, ही दृष्टी पाहण्याची नाही. मला वेळ नाही त्या दृष्टीत प्रकाश. पण सद्गुरूच्या कृपा आशीर्वादानं त्यांनी मस्तकावर हात ठेवून हात ठेवला मस्तकी प्रसाद देऊन केली खुशी आणि ज्ञानाची मुद्रा प्राप्त जर झाली आपल्याला तर पाप राहत नाही महाराज. आणि ज्याला कीर्तन प्रवचनामध्ये झोप येते ना त्याचे पाप गेलं नाही म्हणून जाते. मी म्हणतो म्हणून नाही, पाप गेली याची गुण जव नाही पालटले अवगुण. दुसरं उदाहरण दिलं तुम्हाला. अवगुण ज्याचे पालटत नाही, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सारखे ओढ म्हणे ताना म्हणी ओढ ताना तरी करते म्हणे. अवगुण तर पालटत काय मनी ओढ पाहिजे. मनी ओढ मनी नाही, मनी ओढ. माझी मनीची आवड
सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय, बाबा की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, ब्रह्ममूर्ती शांताराम बाबा की जय. माऊली ज्ञानोबरांनी असं गावं, त्यांनी म्हणावं माझ्या जीवाची आवड किंवा माझ्या मनीची आवड. मन रंग पाहिजे, मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोने कैशी निवृत्ती श्यामे. मन रामरूप झालं पाहिजे. पांडुरंग जानी, पांडुरंग बनल्याशिवाय राहत नाही, लगेच नाही होत. फळांचा राजा आंबा तिसऱ्या डालनामध्ये जर आडीला घातला ना, तर पहिल्या डालनात आलेल्या पाहुण्याला तुमच्या घरात आंबा आहे म्हणून सांगायची गरज लागत का? आडी लागलेली मग तिथे पिकवतोय तो टिकलिया शेंग कडू म्हणलं तुमच्याकडे राम भेटतो, तुम्हाला नाही नाही घरचा माणूस नाही बघ बाहेर तू म्हणतो तुमच्या घरात नाही, मग आवाज करून खरा परमार्थ करणार आहे ना. हा खरा परमार्थ करणार. जसा जसा तो वयोवृद्ध होईल, ज्ञानी मनी अवघा देव मुख्य उपदेशाची ठेव. गुरुचं दिलेलं जे वाक्य त्याचं जतन जर केलं तर
त्याच्या ध्याना मनामध्ये देव झाल्याशिवाय राहत नाही. हा खरा उपदेश आहे. आणि देव ज्यावेळेस त्याचा ध्याना मनामध्ये देव होतो ना त्यावेळेस जाणारा येणारा जर त्याची संगत लागली तर त्यांना देखील अनुभव आल्याशिवाय राहत नाही. त्यावेळेस तोंडाची तू पाहतो तोंडाचं बहिणी नको मग तो जीवन तृप्त होऊ शकत नाही. पण अनुभवाने जर पिकलेला असेल तर त्याच्या जीवनाचं सार्थक होतं. या जन्माचं सार्थक होतं. हा जन्म देव मागतात एवढी शक्ती आहे त्याच्यामध्ये त्या जन्मामध्ये. अभंगाचं पहिले धन्य शब्द हा फार महत्वाचा आहे. कोणालाही कोणी धन्यता देत नाही. तुकोबारायांनी धन्य आम्ही जन्म आलो, धन्य मी जन्माला आलो नाही म्हणजे. लक्षात घ्या. कोण धन्य झाले? विठोबाचे जे दास झाले, विठोबाचे जे दास झाले ते धन्य झाले. धन्य
रामकृष्ण वासुदेव धन्याने जन्म आलो दात विठोबाचे झाला विठोबाचे दात झाला ना तरी धन्यता आहे परंतु साधू महात्मा विठोबाचे दात राहिलेला धन्यता मानतात त्याचं कारण असतं विठोबाचा जो दास होतो तो विठ्ठलाला दास्य तो करायला होतो एवढं सामर्थ्य त्याच्या नामामध्ये म्हणजे खरे धन्य झाले ज्याने विठ्ठलाला राबवलं आणखी देवाला राबवलं एका एकाने नाही राबवलं सगळ्या संतांनी राबवलं त्याच्या मनाने राबायला आला देव पांडवांच्या घरी मनाने काम केलं जनाबाईचं मनाने काम कबीराचं शेलविलं मनाने त्याच्या मनाने त्याला तिथून जावत नाही ज्ञानदेवाच्या हाताने दूध केला दूध फिरवलं सामाजिक पंथांची काय केलं हुंडीने त्याची भरली सामाजिकचं कर्ज फेडलं या सगळ्या गोष्टी देवाने केल्या मोठ्याने काही भगवंत
इष्टे भाऊ भक्ती दे खोलिया एवढं सामर्थ्य प्रल्हादाला प्रत्येक संकटातून वाचवलं. खरा बापाला हा जन्म परत परत नाही ग एकदा म्हणतो खाण्यापिण्यामध्ये जन्म घालू नका. आउट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया अल्लाने तुझ दिया आया तेरा आया मैं गुलाम तेरा. कबीर महाराज या सगळ्या संतांचा विचार केला तर त्यांना कळालं आणि मिळालं देखील. काहींना कळालं मिळालं नाही, काहींना कळालंही नाही मिळालंही नाही. इथं ज्यांचं उदाहरण दिले त्यांना कळाले काय जिवंत देह जाणार सदा. भजन करतो, परमार्थ करतो, काकडा करतो, तुला काय झालं? तसं स्वर्गीचे आमर इच्छिताची मृत्युलोकी व्हावा जन्म. हार घ्यायची पहिले. आपलं कोण चालून दे, हार घ्या झालं ते बाद झालं.
स्वर्गीची आंबोली चिता देवा योगी रोगी भावा जन्म इह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे देव इच्छिता कोणाचं उदाहरण दिले मोठ्याचं दिले मानवाचं नाही देवांचं उदाहरण दिले तुकोबारायांनी आणि सांगतायत त्यांना इच्छा होते कशाची या देहाची हा देह किती श्रेष्ठ आहे पण आपल्याला कळत याने आता एक प्रमाण दिलं याने काय दिलं आयुष्य खातो सावधा कोणाचे उद्गार आहे लक्षात द्या देवाचे उद्गार नाही संत आपल्याला सांगतात आपल्याला सगळ्यांना हा जीव नाशिवंत आहे जाणार आहे सकळ कुणीच राहणार नाही आयुष्य खातो काळ सावधान आपल्याला फक्त मंगलाष्टकामधला सावधान पाहिजे तिथं मात्र इतका सावध होऊन राहतो तू माझी वाईट चालत नाही बात पुढं काही चालत नाही नंतर झालं ती मग काही समजू नका आणि ती तू झालं तसं नाही आलं तिथं जसं सावधान शब्द माहिती इथला सावधान शब्द घेते नाही लढाईच्या वेळेला अटेन्शन म्हणलं जातं म्हणजे सावधान तेवढं काळात काय करायचं मेहनत तलवार घालायची सावधान शब्द आल्यानंतर इथं तलवार घुसून जायची ना सावधान शब्द याचा अर्थ अटेन्शन राहायला पाहिजे तरबेज झाला पाहिजे आपल्याला सावधान म्हणा नाही तर आणखी काही उपमा लावा आधी सावधान त्यात पडला पाऊस गल्लीत झाला चिकडे कशाला जायचं तू हेच मात्र पडलं आम्हाला घरी पंढरपुरात येशीपासून माघारी मोर पावली घर नाही आणि हे सगळं नाशिवंत आहे तुका म्हणे कार्य नाशिवंतासाठी फुकट देवा संघ आठी पडतो तिकडे तोडच आणि नाशिवंतासाठी पण जपून 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 किती कधी सांगता येत नाही आता गौरीच्या मठाला पार गरिबांनी 1,11,11,000 देणगी दिली अशी 5-25 जणी आपल्या काय केलं पाहिजे बस आवडा ज्याच्याजवळ आहे त्यांनी केलं पाहिजे चांगल्यासाठी खर्च करा कोण गाडी कसं गाडी आणि आपल्याला बाबा मारायला लागेल आपल्या देखत मग पस्तावू नका तिकडे केला तर जवळ झालं असतं तिकडे काय करतो दवाखान्यात क्रियाची वेळ घेत आपण करायचं मला तरी पुढं गरीब ठेवलं पण मी पहिला देतो मग घेतो माझा असा स्वभाव तुम्हाला कधी कलर झाल्यानंतर नाव आलं तुमच्या सगळ्यांपेक्षा त्याच्यामध्ये जेवढ्याने दिलेत ज्यांनी सगळ्यात मोठा आकडा दिला त्याच्या आकड्यापेक्षा माझा आकडा मावडी मोठा करेल 100%. जेवढे मठ झाले तिन्ही मठ झाली आळंदीचा देखील मठ झाला पहिली पावती पाया बांधण्याची म्हणजे जमीन घेण्याची पहिली पावती आमची आहे जाधवाची जाधव आणि गाडी याची पावती पहिली
आळंदीच्या आत जागेला कोल्यांना बी आमच्यात पाहिजे किती दिल्या सांगत बसत नाही काही सांगायचं नाही या हाताने केलं तर या हाताने कळलं नाही पाहिजे असं शास्त्र आणि मी एवढं केलं एवढं कवाच येणार ठेवणार बळपाच्या ताप करून घेऊ नका त्याच्यापेक्षा नाही दिले तरी चालेल डबल कुठू नका हात दुखताय लेकिन सगळेवाले कोणी कर दुखताय असं व्हायला प्रत्येकाने विचार करा हा देह परत परत मिळणारा नाही म्हणून इहलोकीचा हा देह देव इच्छिताची पाहिजे पुढं सांगितले धन्याने जन्मा आलो दास विठोबाची झालो एकदा भजन करा सर्वजण विठोबा Oh